साधने पाहता लोचनी सुख जाणे ओ साधने रूप पाहता लोचनी सुख जाणे ओ साधने रूप झाले ओ लोचनी सुख जाणे ओ साधने तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा सुकृताची जोडी वरुणा विठ्ठलिया सुकृताची जोडी वरुणा विठ्ठलिया विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापा रखुमा देवी वार बापा रखुमा देवी वार बापा रखुमा देवी वार हे सर्व सुखाचे आगर बापा रखुमा देवी वार देवी वार तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा बरवा तुहा बरवा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा दीनानाथ पद्मनाभा दीनानाथ पद्मनाभा दीनानाथ पद्मनाभा दीनानाथ पद्मनाभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा दीनानाथ पद्मनाभा दीनानाथ पद्मनाभा पद्मनाभा दीनानाथ
मज ठेवी तेची ठाई मज ठेवी तेची ठाई मज ठेवी तेची ठाई मज ठेवी तेची ठाई माझी अल्प ही वासना माझी अल्प ही वासना माझी अल्प ही वासना माझी अल्प ही वासना तो उदारांचा राणा 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 सुख बसे तुझे पायी सुख बसे तुझे पायी बसे तुझे पायी सुख बसे तुझे पायी मजा ठेवी तेची ठाई मज ठेवी तेची ठाई मज ठेवी ते ठाई मज ठेवी तेची ठाई मज ठेवी ते ठाई मज ठेवी तेची ठाई तुका म्हणे भोगे तुका म्हणे भोगे तुका म्हणे भोगे तुका म्हणे भोगे केली धाव वेगे पिढा केली धाव वेगे पिढा केले धाव वेगे पिढा केले भाव पिढा केली धाव वेगे पिढा केली धाव वेगे तुका बसे तुझे पायी सुख वसे तेची ठाई तुका बसे तुझे पायी वसे तुझे मजा पायी ठेवी तेची ठाई मज ठेवी तेची ठाई मज ठेवी ते ठाई मज ठेवी तेची ठाई मज ठेवी ते ठाई मज ठेवी ते ठाई डोपार कुमाई जय जय डोपार कुमाई जय जय डोपार कुमाई जय जय डोपार कुमाई गाडी वाजवा सर्वजण डोपार कुमाई जय जय डोपार कुमाई लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा
लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा पद्मनाभा दीननाथ पद्मनाभा दीननाथ सुख बसे तुझे पायी
मज
वसे तुझे पायी सुख वसे तुझे पायी सुख वसे तुझे विठ्ठल विठ्ठल. कृपया भाविकांनी थोडस पुढं सरकून घ्यायचं आहे. मागचे आलेले जे भाविक आहे त्यांना जागा नाही बसायला. माऊली मंडळांना माता वर्गांना माझी विनंती आहे थोडस पुढं सरकून घ्यायचं आहे. विठ्ठला 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. विठ्ठला विठ्ठला लक्ष्मी वल्लभा दीननाथा पद्मनाभा सुखवसे तुझे पायी मज ठेवी तेची ठाई. माझी अल्पही वासना तू तो उदारांचा राणा सुखवसे तुझे पायी मज ठेवी तेची ठाई. तुका म्हणे भोगे पीडा केली धाव वेगे सुखवसे तुझे पायी मज ठेवी तेची ठाई. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतम साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायण गिरिम प्रब्रह्म स्वरूपम. राम भरोसे राम बिनु राम नाम विश्वास सुमिरन सुमंगल कुशल मागत तुलसीदास. वै सोय जो राम रची राखा को करी तर्क बड़ा वही साखा. गरल सुधारी करई मिताई गोपद सिंधु आनल शीतलाई गोपद सिंधु आनल शीतलाई. गोरक्षे जालिंदर चरपटास्य अडवंग काणी पमचिंद्राद्या चौरंगे रेवानक भरतरी संज्ञा भूम्यान भुवर्ण नवनाथ सिद्धा. धन्य धन्ये अडवंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा. प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेविकर्ता निवडलेला भंग वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या 4 चरणाचा अभंग आपल्या पुढे कीर्तनासाठी सादर केलेला आहे. या अभंगामध्ये महाराज तुम्हामा जीवांना अत्यंत महत्वाचं मार्गदर्शन करतात. त्या विश्वराकडे हात जोडून काही प्रार्थना करतात. जगत कल्याणाकरता काही अपेक्षाही आपल्या अंतकरणातल्या भावना देवापुढे प्रगट करत असताना हे विश्वारा, हे जगदेश्वरा, हे परमेश्वरा, आज मी तुझ्याकडे काही भावना अंतकरणातल्या व्यक्त करणार आहे जगाच्या कल्याणाकरता. हे तू कोण आहेस हे मला माहिती आहे, मला ठाऊक आहे. तू लक्ष्मी वल्लभ आहे, तू दीनांचा नाथ आहे, तू पद्मनाभ आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुझ्याकडे असल्यामुळे जगातलं सर्व सुख तुझ्या चरणारबिंदावरती एकवटलेलं आहे आणि ते वस्ती करून असल्यामुळे
मलाही तिथे थोडीशी जागा दे आणि मग ते सुख मला मिळालं तर मी ते जगाला वाटेल. आणि म्हणून देवा, मी तुझ्याकडे अपेक्षा करत असताना माझी अपेक्षा जर पाहिली, अनुभवली, अगदी छोटीशी आहे, अल्पशी आहे, पण तू देणारा जर पाहिला तर या जगातली जेवढे काही उदार आहे त्याचा तू राणा आहेस. माझी अल्पशी इच्छा पूर्ण कर, कारण ते सुख तुझ्या चरणावर एकवटलेलं आहे. देवा, आम्ही का असं म्हणत असेल, मी असं भूमिका का मांडत असेल, तर या प्रपंचातल्या तापाने सुखाने आम्ही सर्वजण अगदी त्रस्त झालेलो आहोत आणि ते भोग आम्हाला सुखातले मिळाले, पण त्या भोगाची आता रोगात रूपांतर होऊन पीडा होऊ लागली. आता तू धावून ये, तुझ्याशिवाय पर्याय नाही, कारण ते सुख तुझ्या चरणावरती आहे. अशा अर्थाचा अभंग आपल्या पुढे गायला. विठाला 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 विठाला. आज इथे ज्यांच्या नर्मदा यात्रा परिक्रमाच्या निमित्ताने आणि वास्तुशांत निमित्ताने हे दोन्ही मुहूर्त एकत्र करून हा कार्यक्रम आयोजित केला, खऱ्या अर्थाने तो परिवार, शिंदे परिवार, शेलार परिवार, आता शिंदे दिसल्यामुळे झालं बुवा आता गोंधळ. आता तुमचे पाहुणेचे काका, जरा आक्रमण तुम्ही करू नका. शेलार परिवार आहे पण शिंदे पाहुणेच आहे. तर इथे सौभाग्य होती कमलबाई शिवाजी पाटील शेलार आणि श्री शिवाजी रामकृष्ण पाटील शेलार. आता नाही जमणार ते, आता ते काका तुम्ही आक्रमण केल्यामुळे झालं. आणि म्हणून श्री शिवाजी रामकृष्ण पाटील शेलार आणि कमलताई शिवाजी भाऊ यांनी ही यात्रा परिपूर्ण केली. आणि नर्मदा यात्रा परिपूर्ण झाल्यानंतर आज खऱ्या अर्थाने गंगा पूजन माऊंद आणि तदनिमित्ताने दुसऱ्या औचित्य साधून सुंदर असणारं घर निर्माण केलं आणि सुंदर वास्तू निर्माण करून त्या वास्तूचीही वास्तुशांती आज एकवटलेली आहे. आणि आज त्या निमित्ताने या दोन्ही परमावरती हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केल्याबद्दल खऱ्या अर्थाने शेलार परिवाराला मी मनापासून धन्यवाद देतो. शिवाजी भाऊ आणि त्यांचा संपूर्ण परिवार अगदी त्यांच्या हाताने अशीच विश्वाराची सेवा सदैव अविरत अखंडपणे घडत राहावी, हीच गंगागिरी बाबा नारंगिरी बाबांच्या चरणी प्रार्थना. या कार्यक्रमाकरता ज्यांचं मार्गदर्शन आहे, ज्यांचे आशीर्वाद आहे, ते परम आदरणीय परमस्नेही अत्यंत चांगलं काम करणारे स्वामी 108 श्री चैतन्यगिरी महाराज नऊर आश्रम, तेही इथं उपस्थित आहे. पूजनीय महाराजांना मनापासून धन्यवाद. या कार्यक्रमाकरता गायनाचार्य श्री हरिभक्तीपारायण अमूल महाराज गाडे, श्री हरिभक्तीपारायण गरुड हरिभाऊ महाराज गरुड, तसेच त्यांना मृदुंगाची साथ दिलेले आदरणीय ओमकार महाराज आणि ज्यांचे बाल गोपाल घेऊन इथे उपस्थित कृष्णा महाराज या ठिकाणी तेही इथे उपस्थित आहेत. पेटी मास्तर महाराज आहे आणि दादाभाऊ महाराज, काकासाहेब गाडे महाराज, सगळे टाळकरी वारकरी, टोपीवाले, बिगर टोपीवाले, दाढ्यावाले, विनेकरी, सर्वांना धन्यवाद देतो. परिसरातील सर्व भजनी मंडळी आणि हे विद्यार्थी वृंद लखनगिरी आमच्या बरोबर आलेले, विशेषतः ॲडव्होकेट शिवाजीराव जगताप साहेब मात्र मित्रच असल्यामुळे आणि माझ्याही प्रेमामुळे इथं आल्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. या ठिकाणी भास्कर काका शिंदे साहेब आणि त्यांचा संपूर्ण शिंदे परिवार बरं का, म्हणजे पंपवाल्यापासून तर कृषी सेवेपर्यंत म्हणजे सगळा आला आता, आणि PSI साहेबापर्यंत सगळा परिवार. म्हणजे ते जरी शेलार परिवाराचा कार्यक्रम होता तो तुमचं नाव घेतलं गेलं काका, जाहिरात ऑटोमॅटिक झाली. आता तुम्ही विचार करा. तर अशा या पद्धतीने त्यांनाही धन्यवाद देतो. आमचे गोविंदराव चोळके पाटील आहे या ठिकाणी. आता मी जरा खऱ्या अर्थाने इथे पाहिल्यानंतर सगळेच माझे परिचित आहे. आपण सगळेजण प्रेमाचे आहोत, सगळेजण परिचित अपरिचित आलेले सर्वजण या ठिकाणी कार्यक्रमाकरता सर्वांना धन्यवाद देतो. वैभव पाटील काळे साहेबांनी ही तारीख मात्र आवर्जून घेतली, आग्रहाने घेतली. त्यांच्याच आग्रहामुळे मला इथे येण्याचा योग प्राप्त झाला. मग आमच्या परिसरातील गावं सांगतो. मग खटाणे पाटलापासून सावखेडा आहेत, आमचे जगताप पाटील गोवर्धन आहेत. म्हणजे परिसरातले गावं सांगा महाराज, म्हणजे गावं सगळं होऊन जाईल पटकन. 2-4 गावं. नायगाव, रामपूर त्याच्यात सांगा ना. खैरी आहेत, रामपूर आहे, नायगाव आहे, सरला बेट आहे, लाडगाव, बाबुळगाव,
ढोकनांदूर, माळेवाडी, ढोक नांदूर, गाढे वस्ती, सावखेड गंगा, सावखेड गंगा, चोळकेवाडी, आता झाले मातुल ठाण, मातुल ठाण, मातुल ठाण, नाऊर. बस ते सोडलं होतं तुम्ही इथलं. असं नका ना करू कृष्ण महाराज, सगळे झालं पण नाऊरच सोडून दिलं, असं नका ना करू. तर या सर्व गावकऱ्या म्हणजे गावं का घेतले की सगळे मंडळी अनेक गावचे आहे, एक एक नाव घेतलं तर वेळ जाईल. गोंडेगाव ते असं नका ना सोडू हो तुम्ही. आता काही चुकलं तर त्यांच्याकडे बघा, नंतर कीर्तन झाल्यावर चहा पाजायची की नाही, बाकी नाही. तर असो, या सर्वांना धन्यवाद देतो. आणि पुनश्च शेलार पाटील परिवाराने हा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. अगदी मंडप हे देखणं आहे, सुंदर आहे, साऊंड सिस्टीम फार गोड लावलेली आहेत. नाहीतर मग बऱ्याच ठिकाणी टेबल आणि बास वाटायतच कीर्तन संपून जातं. पण इथे मात्र आमच्या भाऊला धन्यवाद देतो. कुठले आहे? तुषार भोमोरे, तुषार लाख भाऊ गंगा, मोरे. लाख गंगा, लाख गंगा आहे. बरं, लाखाचं नाव राहिलं होतं, ते झालं त्यांच्या. आमच्या तुषार भाऊलाही धन्यवाद देतो. क्वालिटी आहे, धन्यवाद. आणि मग इथे आपण सर्वजण आहोत. मंडप फार सुंदर आहे, सिस्टीम चांगली आहे आणि घरही फार सुंदर बांधलेलं आहे. आणि आपल्या या भूमीमध्ये आजचा हा कार्यक्रम आयोजित केला. मी मनापासून शिवाजी भाऊ आणि त्यांचा संपूर्ण परिवाराला मनापासून धन्यवाद देतो. काळे परिवाराने मला आग्रह केला आणि इथे घेऊन आले आमचे वैभव हो, त्यांचेही आई वडील यात्रा करून आलेले आहेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद. नर्मदे हर विठ्ठल मी वैभव भाऊला विनंती करेल, कमलताई आणि शिवाजी भाऊंना 2 खुर्च्या देऊन त्यांना इकडे आणा, कारण ते सत्कार मूर्ती आहेत, त्यांना इथे बसवा. आणि आज कोणाला हात जोडायची गरज नाही, कारण सर्वांनी तुमचं दर्शन घ्यायचं आहे. कारण नर्मदा यात्रा केल्यानंतर जे पुण्य ऊर्जा तुमच्याकडे आहे ते घेण्याकरताच आपण सर्वजण आलेलो आहोत. त्यांच्याकरता एकदा जोरात टाळ्या वाजवा. मी नर्मदेचं महत्व काय आहे कीर्तनात सांगेल. 2 खुर्च्या ठेवाई. ताईलाही बोलवा, कमलताई, त्यांनाही विनंती आहे. ताई, आपण दोघे असं घ्या, भाऊ थोडं पुढे घ्या, मला दिसले पाहिजे. असं घ्या. विडाला अशा या पद्धतीने आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. माय बापांनो, आपल्या सर्वांवरती योगीराज गंगागिरी महाराजांची कृपा आणि त्यांच्या आशीर्वादाने आपण सर्वजण इथे परमार्थ करत आहोत. या नाऊर मध्ये स्वामी सहजानंद भारती महाराज जाफराबाद नाही ते आहे, पण मी सहजानंद भारती महाराज यांचे आशीर्वाद आहे. आणि म्हणून या पंचकृषीमध्ये जाफराबाद म्हटलं तर हे जुनं गाव बेटाचं आहे. तुम्ही काय म्हटले कळलंच नाही महाराज. जाफराबाद चुकलं होतं ते. तुम्ही असे काय करताय? अमोल महाराज कुठं लक्ष आहे? माझ्याकडे नाही. जाफराबाद राहिलं का ते एक एक राहून जाईल. आता शेलार पाटील जाफराबादलाच आलेलो आहेत आणि तेच गाव राहिलंय असं महाराज म्हणताय. पण ते शेलार पाटील म्हटलं नव्हे, शेलार पाटील आहे, पण जाफराबादची ही जुने मंडळी, जुने आमच्या बेटाची आहेत. आता इथे आणि आमच्या 1-2 माता भेटल्या जुन्या, ते का चष्मावाल्या आजी, त्यांना आनंद झाला ज्यावेळेस आम्ही बेटात सेवा करत होतो, बरोबर ना बाई? तेव्हा ह्या सगळ्या महिला यायच्या, माझ्याकडे कोठी होती. आज त्या आज्याबाई झाल्या, तेव्हा आम्हाला शिदा घेऊन यायच्या, आमटी भाकरीला मदत करायची. हे सगळे परिसरातील मंडळी म्हणजे आपल्या बेटातल्या घरातले मंडळी आहे असं मला म्हणायचं. विठाल अशा या पद्धतीने बरं का धारणगावकर, असे सगळ्या मंडळीने अशा ह्या पद्धतीने आपण परमार्थ करत आहोत. आणि या ठिकाणी सद्गुरु नारायणगिरी महाराजांची विशेष कृपा आपल्या सर्वांवरती आहे. कारण नारायणगिरी महाराज म्हटलं की या ठिकाणचे जिज्ञासू वृत्तीचे महान महामेरू संत आपल्याला गुरु लाभले गेले. कारण संत असतात पण जिज्ञासू वृत्ती असेल असं नसतं. आणि निस्ते जिज्ञासू असून चालणार नाही, तर जिज्ञासू वृत्तीचे महामेरू असे संत नारायणगिरी महाराज होते. त्यांनी वयाच्या 108 वर्षापर्यंत आपल्यामध्ये सेवा केली, आपल्याला सेवा दिली. सांगा बर का टाके सर, आपलं किती जन्मचं भाग्य आहे हो, किती जन्मजन्मीचं भाग्य आहे नारायणगिरी महाराज सारखे गुरु मिळणं.
मला वाटतं या जगामध्ये दुर्लभ आहे आणि त्यांच्या सानिध्यात टिकून राहणं हे अत्यंत दुर्लभ आहे. आपल्या सर्वांना तो सुयोग प्राप्त झाला. या पंचकृषीमध्ये आम्ही ज्या वेळेस माझ्याकडे बेटामध्ये 12 वर्ष कोटीची सेवा होती, भंडाऱ्याची सेवा होती, तेव्हा एक प्रसंग घडलेला. वकील साहेब, बाबांनी मला सांगितलं की अरे रतनलाल चल म्हटलं कीर्तनाला. आता माझा नेम असा होता, मी काही व्रत धारण केले होते, गुरुना बोलल्याशिवाय बोलायचं नाही आणि गुरुना आज्ञा दिली तेवढंच पालन करायचं, बाकीचं डोकं चालवायचं नाही. महाराज म्हणले अरे रतनलाल चल कीर्तनाला. जी महाराज. तिडीवाडी म्हणून वैजापूर मध्ये एक गाव आहे, काल्याचं कीर्तनाला निघाले तिडीवाडीला. आम्ही जेव्हा गाडीत बसून निघालो, वांजरगावला जात असताना, नीट ऐका सगळे मंडळी, वांजरगावला जाताना घटना अशी घडली. कोणीतरी एक मुलगी मुस्लिम भाईची, आमच्या वांजरगाव मध्ये बरेच हिंदू मुस्लिम दोन्ही लोक आहेत, बाहेर दिशेला निघालेली. बहिर दिशेला जात असताना स्वामीजी त्या मुलीने बाबाला पाहिलं. बाबाला बघितल्या बघितल्या, त्या काळात काही अशा घरातल्या सुविधा नव्हत्या. आजपासून हा फार जुना काळ आहे, 98 सालचा काळ सांगतो मी तुम्हाला. परिणाम असा झाला की बाबाची गाडी आली, बघितलं, बघितल्या बघितल्या हातातलं ते काय लोटा डबड खाली पडलं आणि तिने हात जोडून नमस्कार केला. कोणा? ती अगदी मुलगी असेल 6 ते 7 वर्षाची. 6-7 वर्षाच्या मुलीने बाबाची गाडी ऐकली, माझी हॉर्न ऐकला आणि ती गाडी बघितल्या बघितल्या हातातलं वस्तू खाली पडली आणि तिने नमस्कार केला. एवढ्याने जमलं नाही महाराज, एवढ्याने भागलं नाही महाराज, एवढ्यावरच जमत नाही महाराज. त्याच वेळेस नारंगिरी बाबांनी सद्गुरूंनी काच उघडली आणि त्या पोरीला हात जोडून नमस्कार केला. याला नारंगिरी महाराज म्हणतात. सांगा ती शहाणी बाई होती का? कळणारा माणूस होता का? फार काही गरज होती का? पण एक मुलगी छोटीशी, तिने बाबाला नमस्कार केला. एवढ्यावर जमलं नाही महाराज, सद्गुरू महाराजांनी तिला हात जोडून वंदन केलं. मायबापांनो, याला आई म्हणतात आणि ती आई नारंगिरी महाराज होती आपल्या सर्वांची. मायबापांनो, जगात नाही होणार बर का अशी दया, एवढं प्रेम जगात कोणी आपल्यावर करू शकणार नाही. मी एका तालुक्या जिल्ह्यात राज्यात नाही बोलत, देशात नाही, जगात नाही होणार. कधी कधी गावातले मंडळी आले की तारीखेला जा हो, आमचं काही संबंध नाही जाफराबादचे, आम्ही येणार नाही, रागवणार, बोलणार. आणि 10-20 मिनिटं झाले की अरे रतनलाल राजा, अरे ते जाफराबादचे मंडळी आले, नाऊरचे मंडळी आले, त्यांना चहा द्या. जेवले का बघा. म्हणजे आधी रागवणार, आधी बोलणार आणि मग तेच चहा पाणी आणि जेवणाची इच्छा करणार, अपेक्षा करणार. याला आईचं हृदय म्हणतात. ते नारायणगिरी महाराज होते. पुन्हा महाराज ते शक्य नाही हो. कधी कधी माणसं रागवले ते शांत होत नाही, शांत झालेली पुन्हा रागवत नाही. म्हणजे गुरुवरे नारायणगिरी महाराज जरा शांत होऊन पुन्हा सांगत असेल तर ते रागवत नव्हते, ते परीक्षा घेत होते. हा खरा उत्तीर्ण होतो की नाही, माझ्या परीक्षेत खरा उतरतो की नाही. परीक्षा ही अवघड असते नेहमी आणि म्हणून त्याच्यामध्ये जो पास होत होता त्याच्यावरती कृपा होत होती महाराज, कोणावरही कृपा नाही. याच्यात जो टिकत होता बर का, कृपा करत असताना संत पात्रता शोधतात. पात्रता नसेल, अयोग्याकडे ज्ञान देत नाही, अयोग्याकडे धन देत नाही आणि अयोग्यावर कृपा करून काही होत नाही. आणि म्हणून त्याचा सदुपयोग व्हावा आणि त्या गोष्टीचा विचार करून ते कृपा करत होते. त्यांनी पात्रता निर्माण करणारे शिष्य तयार केले. आम्ही सर्वजण आज बाबाची सर्व शिष्य मंडळी ज्याच्या ज्याच्या पद्धतीने सर्वच जण आम्ही समाज सुधारण्याचं काम, समाज हिताचं काम आणि समाज सेवेचं काम करत असेल तर हे आमचं कोणाचं योगदान नाही. याला अर्थ याला खऱ्या अर्थाने कृपा नारायणगिरी बाबांची आहे आणि आशीर्वाद त्यांचे आहे. काय द्यावे त्यासी, काय द्यावे त्यासी, व्हावे उतराई. काय द्यावे त्यासी, काय द्यावे त्यासी, काय द्यावे त्यासी, व्हावे उतराई. काय द्यावे त्यासी. येथे
निर्माण सद्गुरूच्या उपकरणातून उत्तीर्ण होण्याकरता काय द्यावा, काय द्यावे त्याचे व्हावे उतराई, ठेवे तो हा पायी जीव थोडा. जीव देखील अर्पण केला तरी तो थोडा आहे माय बापांनो. आणि म्हणून आम्ही असे अनेक प्रसंग अनुभवले, जवळून पाहिले बर का वकील साहेब. जेव्हा बाबांची गाडी रस्त्याने जायची तर आमच्या माता भगिनी शेतातलं काम करत असायच्या, आणि जेव्हा निंद खुरपणं चालू असेल, बाबाची गाडी दिसली की त्या माता भगिनीच्या हातातलं खुरप कधी गळून जात होतं, हात जोडल्या जात होते यांनाही कळत नव्हतं. ही अवस्था ज्यांच्या अंतकरणात निर्माण झाली होती याला कारण नारंगिरी बाबांची कृपा आपल्या भागात होती. ज्या रस्त्याने जावा, सुविधा नव्हत्या, पण बाबाला बघितलं तर नुसते माळकरीच नतमस्तक होत होते. असं आहे का की देव धार्मिक आहेत तेच नतमस्तक होते? असं आहे का? अरे आस्तिक असू द्या, नास्तिक असू द्या, तरुण असू द्या, म्हातारा असू द्या, देव मानणारा असू द्या, अर्थ न मानणारा असू द्या, पण बाबांना बघितलं की बघितलं काका हात जोडल्या जात होते, ते आपले सद्गुरू आहे. म्हणून जाफराबादामध्ये काय किती वर्णन करणार, आपण सर्वजण अनुभवी आहोत. आणि म्हणून असे संत जे असतात ते नेहमी आपलं हित करतात, आपल्यावर कृपा करतात, आणि अशा संतांचं सानिध्य मिळालं, त्यांची कृपा झाली की जीवन सहज अगदी फलद्रूप होत असतं. धन्य मनवी नाही हालोकी लोका, भाग्यानी तुका देखिएला, भाग्यानी तुका देखिएला, भाग्यानी तुका देखिएला. धन्य मनवी नाही हालोकी लोका, भाग्यानी तुका देखिएला, भाग्यानी तुका धन्य म्हणू आम्ही ये हे लोकी लोका, भाग्ये आम्ही तुका देखिएला. मग तुका ज्यांनी पाहिला ते भाग्यवान आहे, पण सद्गुरु नारायणगिरी महाराज पाहिले ते महाभाग्यवान आहे. कारण आम्हाला ज्यांच्या जीवनातून सर्व वतप्रूत ज्ञान प्राप्त झालं ते महान संत आहे. आणि म्हणून अशा संतांची कृपा आमच्यावर सदैव अविरत तिचा वर्षाव झाला. आणि म्हणून त्यांच्या आशीर्वादानेच आपण सर्वजन वाटचाल करत आहोत, परमार्थ करत आहोत. अशा या पद्धतीने मायबापांनो या सगळ्या गोष्टी चालू आहेत. तर जीवनामध्ये प्रत्येकाचा एक उद्देश असतो, एक ध्येय असतं, एक अपेक्षा असते बरं का. आमच्या साहेबांनी पेट्रोल पंप टाकला, अपेक्षा समाजाची सेवा व्हावी, बरोबर आहे की नाही. उद्देश काय आहे? समाजाची सेवा व्हावी. आणि सेवेचा उद्देश अंतकरणात ठेवला की मग सेवाही घडते, धनलाभही प्राप्त होतो, आणि सेवेच्या वृत्तीने प्रेमाचे संबंधही निर्माण होतात. काम कुठलंही करा बरं का, काम कुठलंही करा. आणि म्हणून काम करत असताना त्यामध्ये प्रामाणिकपणा जरा असेल तर भगवंत यश देत असतो. मग ती नोकरी असेल, उद्योग असेल, व्यवसाय असेल बरं का काका, प्रत्येकाने तो व्यवसाय प्रामाणिकपणाने केला तर व्यवसायानिमित्त व्यवसायानिमित्त आणि फळ देत असे भगवंत. नीट ऐका आता. संचित म्हटलं की पुण्य, आणि पुण्य म्हणजे की देवच देतो ना. आणि मग पुण्य जरी प्राप्त झालं त्याचं फळ जे आहे ते संचित असेल, प्रारब्ध. मग क्रिया कर्मामान
प्रारब्ध हे थोडा विषय वाढेल माझा, कारण कर्म करायला माणूस स्वतंत्र आहे, कर्म भोगायला परतंत्र आहे, कर्म करायला स्वतंत्र आहे, कर्म भोगायला परतंत्र आहे. आणि कर्म म्हणजे काय, करत राहणे त्याला कर्म म्हणतात. बर, केल्यानंतर ज्याचा स्टॉक निर्माण होतो त्याला संचित म्हणतात, आणि पुन्हा त्याला भोगायला येतं त्याला प्रारब्ध म्हणतात. सोपं सांगू का, शेतकरी आपण सर्वजण आहोत. शेतकरी माणसं काय करतात, नांगरतात, वखरतात, पीक लावतात, पेरतात, आणि हे सगळं कधीपर्यंत राहतात त्याला कर्म म्हणतात. मग गहू पेरला, लावला, सगळं झालं, करत राहिले, ते गहू पेरून झाला तयार, आणि मग मात्र एकदा मशनीतून काढला, पोत्यात भरला, गंजी मारली की कर्म संपलं. आता त्याचं संचित झालं. लक्षात येत आहे ना, त्याचं संचितात रूपांतर झालं. बरं का वैभव दादा, ते स्टॉक मध्ये आलं की त्याला संचय म्हणजे संचित झालं. आणि मग गंजी मधून 10-50 काय पोते असेल काका गोडांमध्ये ठेवले की मग ते संचय झालं, संचित. बरं का साहेब, संचित आहे. आणि मग त्यातले काही धान्य 2-5 किलो 10-20 किलो गिरणीवर नेले, पीठ दळून आणलं की त्याला प्रारब्ध म्हणतात. कळलं का? पहा, मग प्रारब्ध रूपाने भोगायला येतं. मग हे संचित क्रिया, ह्या सगळ्या गोष्टी ईश्वर प्राप्ती करताच आहे, ईश्वरानंच निर्माण केलेले आहे. आता आपण त्याच्या प्राप्ती करता चालत असेल तर हे सगळं त्याला अर्पण करा. मग ह्या गोष्टी आपल्याकडे घ्यायच्या नाही. मय अर्पित मनोरबुद्धी यो मत भक्त समे प्रिय, मन बुद्धी चित्त सगळं अर्पण करा, आपल्याकडे काही घेऊच नका. तो, आणि गंगेत माणसं स्नानाला जातात आणि गंगेतलंच पाणी घेऊन काय म्हणतात, देवाला अर्पण, गंगेला अर्पण. आणलं कुठून, घरून का? नाही हो, घेतलं गंगेचं, दिलं गंगेलाच, अर्पणही तिलाच. तसं फुलं घेतात, देवाला अर्पण करतात. फुलं कुठून घेतले, धरणीवरनं. धरणी कोणाची, भगवंताची. फुलं कोणाचे, भगवंताचे. अर्पण करणार कोण, भगवंताचा. आणि केलं कोणाला, बस तू तेरा तुझको, म्हणा ना महाराज, जगदीश हरे तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. त्या आरती मधलं प्रमाण आहे, तुझं तुलाच द्यायचंय, आपलं काही नाही. म्हणून ध्यानात ठेवा, आपलं या ठिकाणी काही नाही. माझा मुद्दा इथे असा आहे, व्यवसाय करा प्रामाणिकपणाने असा, किंवा व्यवसाय तो अगदी चांगल्या प्रामाणिकपणाने असेल ते यश मिळत असतं. माझा मुद्दा इथे आहे. आणि म्हणून हा शेलार परिवार कष्ट करत असताना, प्रामाणिकपणाने जीवन जगत असताना, मग भट्टी व्यवसाय असेल, शेती व्यवसाय असेल, आपला उद्योग धंदा नोकरी असेल, या सगळ्या पद्धतीने, आणि म्हणून खऱ्या अर्थाने शिवाजी भाऊला किती धन्यवाद द्यावे. मग त्यांचा संपूर्ण परिवार, संदीप भाऊ आदी करून सर्व मंडळी, या सगळ्या मंडळीने प्रामाणिकपणाने जीवन जगून आपला व्यवस्थित संबंध सर्वांशी स्थापन करून हा म्हणून एवढा मोठा सोहळा इथे निर्माण झाला. नाहीतर आज व्यस्ततेच्या काळात माणसं कुठे येत आहे हो, मुंबई पुण्यामध्ये गेले तर माणसं मौतीला सुद्धा दिसत नाही. अहो रडायला रोजान लावतात माणसं रोडान. अहो हे कोण आहे रडणारे, आणि ते रडणारे डुप्लिकेट आणले महाराज. तिथे काय डोळ्यात पाणी येणार आहे का? मोलाने जरा लावलंय तर मोले घातले रडाया, नाही आसू आणि माया, ऐसा भक्तिवाद काय, ऐसा भक्तिवाद काय. नाही आसू आणि माया, ऐसा भक्तिवाद काय. धन्यवाद कृष्ण बाबा. रडे घातले, मोले घातले रडया, मोलानी म्हणजे रोजानी लावले. बरं का, रडायला मोल म्हणजे रोजानी लावलाले. मोलकरी असेल तिथं आसून माये येणार आहे का? आणि म्हणून ते चालणार नाही, ते अंतःकरणात असावं लागतं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आम्ही करत असताना प्रामाणिकपणाने जीवन जगत असेल तर आम्हाला यश प्राप्त होत आहे. आणि याचा शेवटचा एकच अर्थ आहे, आम्हाला सुख मिळावं, समाधान, शांती मिळावी, या उद्देशाने प्रयत्न करतो आहोत. आणि मग त्याच उद्देशाने सर्व जग प्रयत्न करत आहे. काय होत आहे, कधी कधी हा उद्देश असेल आणि मग प्रयत्न केलं, प्रामाणिकपणा असेल तर यश मिळतो. पण कधी हातचा ठेवून असेल तर यश मिळेल याची गॅरंटी नाही. काय झालं महाराज, देव दानव एकत्र आले. बर का, कधी कधी मोठे माणसं जर एकत्र आले की क्रांती होते. देव आणि दानव एकत्र आले, दोघं एकत्र आल्यावर चर्चा सुरू झाली, अरे आपल्याला अमर होण्याची इच्छा आहे, पण अमर काही होता येत नाही. अमर होण्याकरता अमृताची गरज आहे, आणि ते अमृत प्राशन केल्याशिवाय अमर कसं होता येईल. देव दानव एकत्र आले
आणि मग त्यांनी विचार केला अमरच व्हायचं असेल तर आपल्याला अमृताची गरज आहे. अमर होण्याकरता अमृताची गरज आहे. जन्म मरण टाळण्याकरता चुकवण्याकरता बरं का खोकरकर अमृताची गरज आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या असल्यामुळे आता आम्ही ते प्रयत्न केले पाहिजे, तशी वाटचालही केली पाहिजे. दोघं एकत्र आले आणि मग चर्चा सुरू झाली. काय करावं लागेल काही नाही म्हटलंय. अमृत प्राप्त करण्याकरता चला म्हटले आपण कोणीतरी महात्म्याचं मार्गदर्शन घेऊ, सद्गुरूचं मार्गदर्शन घेऊ. आणि मग तेव्हा संताकडे जाऊन विचारलं की अमृत प्राप्त करायचंय काय करावं लागेल. संतांनी त्यांना सल्ला दिला की बाबा रे, अमृत प्राप्त करायचं असेल तर समुद्र मंथन करावं लागेल. कारण मंथन चिंतन भक्ती केल्याशिवाय ते कसं मिळणार आहे. मंथन करावं लागेल समुद्राचं, तेव्हा ते अमृत प्राप्त होईल. ठीक आहे म्हणाले. देवदानव एकत्र आले आणि मग तेव्हा मेरू पर्वताची रवी केली. ते ताक घुसळण्याकरता असते ना, ते मेरू पर्वताची रवी केली. वासुकी सर्पाचा दोर केला. वासुकी सर्पाचा दोर रवी पर्वत मेरू पर्वत जो आहे त्याची रवी केली. आणि मग तेव्हा मायबापांनो ते सुरुवात झालं मंथन. मंथन चालू करत असताना आता सगळेजण देवता जे होते ते तोंडाकडून होते आणि दानव जे होते ते शेपटीकडनं. नारद बाबा म्हणाले का रे दानवांनो, तुम्ही कमी जरी असले तर पण इतके खालचे आहे का, तुम्हाला मागं घालावं. काही नारद असेच असतात, चाललेलं काम बिघडून देतात. तेव्हा एकच होतं हो, आता बरीच आहे. अरे काय म्हणले, तुम्ही मंथन करत आहात पण तुम्हाला शेपटीकडनं घातलं आणि हे देवता लोक चतुर विद्वान बुद्धिमान हे पुढच्या बाजूला गेले तोंडाकडून. म्हटले मग अरे तुम्ही कशाने कमी आहे, जर तुम्हाला मंथन करायचं असेल तर तुम्ही पुढच्या बाजूला जा. नारदाचा सल्ला पटला. ते म्हणाले हे बघा देवतांनो, आज कळालं तुम्हाला, आम्ही भोळे साधे भोळे माणसं, आम्हाला मागे घातलं आणि तुम्ही तोंडाकडून गेलं होय रे, जमणार नाही. म्हणले मंथन करायचं असेल तर मंथन करण्याकरता आम्हाला पुढच्या बाजूला येऊ द्या. देव म्हणले भाऊ तुम्ही पुढं व्हा. आता पुढे जाऊन काय सुख असतं माहिती तुम्हाला, जो जास्त पुढे जातो ना महाराज, जो जास्त समोर जातो ना त्याला तोंडावर यावं लागतं आणि त्याला कधी विष पाचावं लागतं सांगता येत नाही. हे आसुर लोक पुढच्या बाजूला गेले आणि ज्यावेळेस ते मंथन सुरू झालं मायबापांनो, मंथनातून ज्यावेळेस तो साप पिळायचा आणि गरळा वाकायचा, अनेक आसुर मरायचे. तर नारद संत होते. जगाच्या कल्याणाची खंत ज्याच्या अंतकरणात असते त्याला संत म्हणतात. विठ्ठल परिणाम असा झाला आणि मग मंथन सुरू झालं. अनेक राक्षस मरायचे. पुढे जाऊन असे हाल असते, म्हणून नेहमी पुढेच राहायला पाहिजे असं काही नसतं, ध्यानात ठेवा. आणि त्यावेळेस ते मंथन सुरू झालं आणि मग मात्र अमृता करता केलेला प्रयत्न, अमृता करता केलेला अट्टहास मात्र त्या ठिकाणी हलहाल नावाचं विष प्रगट झालं. आता हलहाल विष नावाचं प्रगट झालं. आता सगळ्यांना इच्छा होती ती अमृताची. ऐकताय ना आपण, अपेक्षा होती अमृताची, पण निघालं गोविंदराव, हा निघालं विष. इच्छा अमृताची प्राप्ती विषाची झाली. आता कोण घेणार हो, विषासाठी थोडंच असणार हे मंथन केलेलं आहे, पण अमृत काही निघालं नाही. पहिल्यांदा सर्व विष निघालं. आता कोण घेणार, विषाकरता तर काही हे केलेला प्रयत्न नाही. आणि मग शेवटी असा आहे की त्या ठिकाणी सर्वजण म्हणाले आता जाऊ दे, विष कोणी घेऊ शकत नाही, कोण घेणार आहे. देवता म्हणाले आम्हालाही नको, दानव म्हणता आम्हाला नको, हे सगळेजण घ्यायला तयार नाही. पण विष तर निघालं होतं. याचा अर्थ असा आहे, तुम्ही चांगलं काम करत असेल, चांगलं कार्य करत असेल आणि चांगला उद्देश जरी असेल तरी तोपर्यंत तो उद्देश आमचा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमच्या क्षमता निर्माण होत नाही, पचवण्याची शक्ती निर्माण होत नाही आणि सहनशीलता निर्माण होत नाही. निघालेली इच्छा होती अमृताची, पण निघालं विष. काम चांगलं करत असेल तर कधी कधी वाईट प्रसंग सुद्धा जीवनात येत असतो आणि वाईटात जो टिकतो तेव्हाच त्याला अमृत प्राप्त होतं. विठ्ठल विष रूपी अमृताला पचवण्याची शक्ती निर्माण होत नाही, क्षमता निर्माण होत नाही, तोपर्यंत अमृताची प्राप्ती नाही. ध्यानात ठेवा, अपेक्षा जरी सुखाची असेल तर कधी कधी दुःखालाही सामोरं जावं लागतं. चांगलं काम करणाऱ्या माणसाला सुद्धा कधी कधी आघात होईल साहेब, सांगता येत नाही, कधी दुःख कधी येईल सांगता येत नाही. आणि म्हणून ती पचवण्याची शक्ती सामर्थ्य जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते सुख मिळत नाही. आता इच्छा अमृताची असून दुःख प्रगट झालं, अर्थात विष प्रगट झालं.
कोण घेणार कोण घेणार. आता तिथे एकच होते भोलेनाथ. भोला म्हणजे शंकरच आहे, त्याच्यापेक्षा भोले कोण आहे. त्याला संगी शंकराकडे गेले, म्हटले महादेव बडा देव सब देवन का बाबा, तुम्ही सर्वात मोठे आहात महाराज, एकच विनंती आहे, मोठे असल्यामुळे एकच विनंती आहे, आता हे हाल नावाचं विष निघालं, एवढं तुम्ही घ्या. भगवान म्हणाले अमृत निघालं असतं तर कुणी आधी नसतं आलं द्यायला. अमृत जरा निघाला असतं तर तिकडे पिऊन उरलं तर विचार केला असता, पण विष निघालं घेऊन आले, हरकत नाही, जगाचं कल्याण होत असेल तर मी विष घेण्याकरता तयार आहे. लक्षात घ्या, मोठे माणसं तीच असतात, समाजाच्या हिताकरता, समाजाच्या कल्याणाकरता आणि समाजाच्या तीव्र तळमळी करता, सुखा करता ते विष सुद्धा पचन करतात, विष सुद्धा पचवतात आणि लोकाला सुख देतात. तेव्हा ते महान महादेव होतात. त्यांना तेव्हा आपल्याला वाटत असेल आपण मोठं व्हावं, आपल्याला वाटत असेल आपल्याला जगात लोकांनी मानावं, आपल्याला वाटत असेल सर्वांनी आपल्याला मानावं, आपली कीर्ती व्हावी, तसं आचरण नसेल, तसा उद्देश नसेल, तसं कार्य नसेल तर ते हृदयात कोणाच्या घुसणार नाही. ध्यानात ठेवा. अरे मग तेव्हा ती क्रांती होऊ शकत नाही. तुम्हाला लोकांच्या हृदयात प्रवेश करण्याकरता ते दुःख सुख पचवण्याची शक्ती तयार करावी लागेल आणि तेव्हाच ते शक्य होतं. महादेवाने विष प्राशन केलं आणि परिणाम असा झाला. आता पुन्हा मंथन सुरू झालं. आता एक 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 रत्न निघायला लागले, 14 प्रकारचे रत्न. हा मला सगळे रत्न सांगून वेळ नाही घ्यायचा. विष निघालं अनेक प्रकारचं, हत्ती निघाला ऐरावतनं, हत्ती निघाला तो इंद्राने घेतला, पारिजातक रत्न निघालं ते स्वर्गात गेलं, अनेक प्रकारचे रत्न निघाले. आता राहता धन्वंतरी निघाली, कबीराकडे गेले, हे सर्व प्रकारचे रत्न 14 रत्न आहे, सगळे निघत निघत गेले, वाटण्या झाल्या ज्या ज्या केल्या, पण राहता राहिली ती एक शेवटची लक्ष्मी प्रगट झाली. लक्ष देता का? 14 रत्न वाटले. आता कोणाकोणाला वाटले एवढा वेळ घेत नाही मी, सांगून दिले ते देव दानवात वाटण्या झाल्या, पण राहत राहिलं अमृत निघालं. आणि आता अमृत निघाल्यानंतर मंथन झालं, अमृत निघालं. आता त्याच्या वाटण्या करायच्या आणि मग कुठे करावा, कोणी करावा. वाटण्या करत असताना अमृत हे सर्वांनाच ते वाटलं होतं आणि ज्या अमृताच्या पंक्ती जिथे झाल्या देवांच्या दानवाच्या, त्या अमृताच्या पंक्ती जिथे झाल्या तो नगर जिल्हा आहे. नगर जिल्ह्यातला श्रीरामपूर तालुका आहे आणि देवळाली गावामध्ये देवांची आळी पंगत बसली होती, म्हणून देवळाली आज म्हणतात आपल्याच जिल्ह्यात. ध्यानात ठेवा, हा इतिहास ध्यानात ठेवा. मोहिनीराज भगवान प्रगट झाले ती आपल्याच जिल्ह्यामध्ये नेवासे तालुक्यात मोहिनीराजाचं मंदिर आहे. हे सगळ्या कथा वेगळ्या वेगळ्या आहेत, भिन्न भिन्न आहे. मुद्दा इथे असा आहे की म्हणून देवांची आळी ती देवळाली, बस कळलं आपल्याला, विस्तार फार करत नाही. आणि हे सगळं करत असताना मायबापांनो आता लक्ष्मी निघाली, सगळं वाटलं बरं का, 14 रत्न सगळे विभाजन झाले, वाटले, लक्ष्मी निघाली, याची वाटणी कशी करायची, या लक्ष्मीची वाटणी कशी करायची. ही वस्तू नाहीये, ही व्यक्ती आहे, व्यक्तीच्या वाटण्या कशा होणार. मग व्यक्तीला स्वतंत्रता दिली आणि तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली असेल. मग तिला सांगितलं हिच्या हातात माळ द्या आणि मग देव दानव दोन्हींची लाईन बसली, पंगत कशी बसली तशी लाईन बसली आणि सांगितलं की जिला हिला ज्याच्या गळ्यात माळ घालण्याची इच्छा असेल तो हिचा पती होईल. हिचा पती कोण होईल? हिला ज्याच्या गळ्यात माळ घालण्याची इच्छा निर्माण होईल तो हिचा पती होईल. आणि मग तिच्या हातात वरमाळा दिल्या. आता पहिल्यांदा दानवाची पंगत होती, लाईन होते, त्या लाईनला लक्ष्मी गेली. नीट ऐका, लक्ष द्या, त्या लाईनला लक्ष्मी गेले नंतर सर्वांना इच्छा होती, अपेक्षा होती, लक्ष्मी मला मिळावी, लक्ष्मी मला मिळावी. अपेक्षा सर्वांचीच होती, इच्छा सर्वांचीच होती, लक्ष्मी मिळावी, लक्ष्मी मिळावी, लक्ष्मी मिळावी. पण लक्ष्मी ज्यांना मिळावी वाटत होती लक्ष्मी त्यांच्याकडे डुंकून पाहत नव्हती. ऐकताय ना तुम्ही? ज्यांना अपेक्षा होती लक्ष्मी तिकडे ढुंकून पाहत नव्हती, लक्ष्मी त्यांच्याकडे लक्ष देत नव्हती, ती पुढे 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 चालत होती. देवांची पूर्ण लाईन संपली. आता मात्र त्या देवांच्या लाईनला आली, दानव संपले, देवांच्या लाईनला आली. देवामध्ये प्रकार आहे बरं का, दानव तर सगळे संपले पण देवाच्या लाईन मध्ये प्रकार आहे, देवांच्या अधिकारातले प्रकार आहे. आणि त्या देवांच्या लाईन मध्ये 33 कोटी देव आहे आपले, 1 2 10 20 नाही, 33 कोटी देव आहे. मग एक एक देव पाहिले, एक एक देवाकडे बघितलं तर लक्ष्मी त्यांचे दोष बघायची. सगळे देव झाले बरं का, प्रमुख प्रमुख 4 2 सांगतो, सगळे देव बघितले स्वामीजी, पण लक्ष्मी त्यांच्याकडे पाहत नव्हते, लक्ष्मी इच्छा करत नव्हते. सर्व देवांना वाटत होतं ही आम्हाला मिळावी, दानवांनाही वाटत होतं आम्हाला मिळावी, पण देव दानव इच्छा करतात, पाहत नव्हते. सगळे देव सोडले. आता प्रमुख 2-4 नावं सांगतो, सगळे जण तिथे होते समोर आसनावर बसलेले, पण लक्ष्मी पाहत नव्हते. तितक्यामध्ये त्याच ठिकाणी महाराज
चंद्रदेवाने विचार केला, आता आलेली आहेत, मला मिळाली पाहिजे. माझ्यासारखं शीतल शांतता कोणाकडे आहे? माझ्यासारखं कोण या जगामध्ये आहे? चंद्रदेव जरा सावध झाले, माझ्या गळ्यात माळ घालेली असं त्यांना वाटत होतं. पण लक्ष्मीने चंद्राकडे बघितलं, बघितल्या हसली आणि म्हटली, नको, याला सुद्धा डाग लागलेला आहे. चंद्राला, याला सुद्धा हा दिसायला तरी असा दिसतोय शांत शीतळ, पण याला सुद्धा डाग लागलेला आहे. आणि म्हणून याला, ज्याला डाग असेल त्याच्याकडे नको म्हणली. नको नको नको, त्याच्याकडे नाही. मग पुढे गेली, कारण चंद्राला आपल्याला कोणता डाग हे माहिती आपल्याला सर्व. काय आहे? इंद्रा पडले भद, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा. बस हे तुम्हाला काय आहे म्हणजे काय आहे सांगत होतो. विठ्ठल विठ्ठल. तर ठीक आहे ना? अरे भाऊ, तर ठीक आहे. तर तो चंद्र काळा झाला, इंद्राला बद पडले, नारद भक्तीचा चाळा चुकला, हे प्रमाण आहे. पण हे सगळं करत असताना तो शीतल नावाचा चंद्र सुद्धा डाग लागल्यामुळे नको म्हणाले. पुढे पाहिलं सूर्यदेव. आता सूर्यदेव पाहिल्यानंतर आता जरा बरे होते, मोठे होते, तेजस्वी होते. पण लक्ष्मी म्हणाले, खूप चांगले सूर्यदेव, फार चांगले, भास्कर आहे, ज्ञान आहे, त्यांच्याकडे परिपूर्ण आहे, जगात अंधकार नष्ट करण्याची क्षमता आहे, पण नेहमी तापेलच. आता कोणती मुलगी असं पसंत करेल व मुलाला नेहमी गरम आणि तापेल असेल, लाल डोळे, कधी बाबा गरम लाल? ती म्हणली नको नको, यांच्याकडे सुद्धा नको, हे कधी तापेलच राहते, शांतच नाहीये, नको म्हणले. आता पुढे गेली. आता चंद्र सोडला, सूर्य सोडला. पुढे गेल्यानंतर त्याच ठिकाणी 4 डोक्याचा बाबा होता. 4 डोक्याचा कोण असतो? ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाला बघितलं. 4 डोक्याच्या बाबाला लक्ष्मीने बघितलं. नीट ऐका माय बापांनो, लक्ष्मी म्हणाले, ज्यांना 4 डोके, अर्थात चहूबाजूला दिशा करत शक्ती सामर्थ्य आहे, चहूबाजूला एकाच वेळेला बघण्याची शक्ती, म्हणजे 4 बाजूला दृष्टी आहे, आणि चहूबाजूला दृष्टी ज्याची आहे, अर्थात तो चतुर आहे, बुद्धिमान आहे, आणि पण इतका बिझी आहे म्हटले, हा इजी सापडणार नाही. कधी फोन करा तर बिजी, आय एम बिजी. फोनच लागत नसेल तर कोण त्याच्याशी संबंध करणार आहे? नको म्हणले, हा व्यस्तच आहे, कारण तो या सृष्टीच्या कामात. ब्रह्मदेव कुलाला हाडाचा, बाप्ता हाडाचा, अखंड घडतो मडके रे, हे गुरुवारी नारंगिरी बाबांचं प्रमाण आहे. तो रात्रंदिवस मडके, म्हणजे हे जीव सृष्टी निर्माण करतोय, रात्रंदिवस बिजी आहे म्हटले, हा सुद्धा नको. आता पुढे गेली. पुढे गेल्या आमचे भोलेनाथ दिसले. महादेव सब देवन का बाबा, सगळ्यात मोठा महादेव दिसला. महादेवाला बघितल्या लक्ष्मी म्हणाली, हा हे जरा बरी आहे, महादेव आहे, बरी आहे, खूप चांगले, मोठे. आनंद वाटला. महादेवाला बघितल्या लक्ष्मी म्हणाले, खूप चांगले, पण इथं सुद्धा अडचणच आहे म्हटली. महादेवाकडे अडचण काय? आणि त्यांच्याकडे सगळं बघितल्यानंतर ती म्हणाली, हे सगळे चांगले, पण राहणीमानात फार उदासीन म्हणले. राहणीमानात काही चांगले का? कोणती पावडर लावत होते शंकर पेटी मास्तर? अहो, पावडर कोणत्या कंपनीत? मेलेल्या माणसाची राख अंगाला लावतो, असा मुलगा कोणाला आवडेल? ती म्हणाली, हे सगळे चांगले, पण राहणीमानात फार उदासीन म्हटले. आणि कपडे कोणत्या कंपनीचे? गज चर्म व्याघ्रांबर, चर्म व्याघ्रांबर, चर्म व्याघ्रांबर, चर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार, वासुकी हार, शोभे वासुकी हार, वासुकी हार, चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर, चर्म व्याघ्रांबर, चर्म व्याघ्रांबर, चर्म व्याघ्रांबर, चर्म व्याघ्रांबर. फार अवघड आहे म्हटले राहणीमानामध्ये. कपडे कोणते? तो वाघाचं कातड गुंदळेला. गज चर्म व्याघ्रांबर. लाकीट कोणत्या कंपनीचं? कंठी शोभे वासुकी हार. सापच घातलेला आहे. सांगा कोणती मुलगी अशी मुलाला पसंत करील? आणि पहिलं वरती डोक्यावर पाहिलं तर तिथून गंगा वाहते, म्हणजे आधीच गंगा याच्या डोक्यावर आहे. गंगेला यांनी डोक्यावर घेतलेले, सवत म्हणल्यावर कोणती मुलगी तयार होईल? तुम्ही जागे का हो? लक्ष्मी म्हणाले, नको, आधी गंगेला घेऊन या. नको म्हटले. या सगळ्या गोष्टी शंकरालाही तिने नाकारलं. आणि मग राहिलं शेवटच्या आसनावर. हा आमचे नारायण बसलेले होते. आतापर्यंत नीट ऐका, आता
त्या ठिकाणी नारायण बसलेले आहेत वैभव दादा. नारायण शेवटच्या आसनावर आहे. आतापर्यंत सर्वजण लक्ष्मीची अपेक्षा करत होते, लक्ष्मीकडे सगळे बघत होते, पण आतापर्यंत घटना अशी घडली की सगळ्यांना इच्छा होती लक्ष्मी आम्हाला मिळावी, लक्ष्मीची आम्हाला प्राप्ती व्हावी अशी अपेक्षा करणारे आतापर्यंत सर्व होते. पण आता घटना अशी घडली, लक्ष्मीने नारायणा बघितल्या एक घटना निर्माण झाली महाराज. लक्ष्मी पागल झाली, म्हणाली बापरे काय हे सौंदर्य आहेत, काय हे सौंदर्य आहेत. एवढं मोठं सौंदर्य जगात कुठे नाही, एवढं मोठं सौंदर्य जगात असू शकत नाही. आणि असं सौंदर्य ज्याच्याकडे आहे तो नारायण मला मिळाला. बास हे नारायणा, हे प्रभू, हे विश्वरा, आता एकच इच्छा आहे, माझा स्वीकार करा, माझा स्वीकार करा. हात जोडले लक्ष्मीने, नमस्कार केला, विनंती केली, पण नारायणाने लक्ष्मीला ढुंकून पाहिलं. लक्षात येतं का? तुम्ही जागे आहे ना सगळे अजून? म्हणजे आतापर्यंत लक्ष्मीकडे सगळे बघत होते, पण लक्ष्मी त्यांच्याकडे बघत नव्हती. आता लक्ष्मीने ज्यांच्याकडे इच्छा केली ते लक्ष्मीकडे बघत नाही, आणि त्यालाच लक्ष्मी मिळते. विठ्ठल आता सांगा, सूचना आहे ना? पुढे पाठीमाग उभे असलेल्या सर्व मंडळींना विनंती आहे, आपण समोर येऊन बसा. या पुढे या, पुढे भरपूर जागा आहे. पाठीमागे उभे कोणी राहू नका. महिला मंडळ सुद्धा पुढे पुढे सरका, पुढे पुढे सरका. हा जो पुढे गॅप आहे तो भरून काढा. या पाठीमागची मंडळी घर मालकाची इच्छा आहे, महिला मंडळी उठा ना, या कृपया. पुरुष मंडळी पुढे या आणि ही मधली जागा भरून काढा. आता या विठाल सगळेजण उठून पुढे या. शेलार होती इच्छा आहे, जागा आहे, पुढे या सरका, या पुढे पुढे सरका. बाहेर पुरुष मंडळी ती मधली जागा भरून काढा. मध्ये या, मधल्या बोळीत बसा. या विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला. महिला मंडळी पुढे सरका. विठाला विठाला विठ्ठला मधल्या बोळीत बसा. पुढे या भाऊ, पुढे या. टोपेवाले या इथे, पुढे या. मागे ऊन आहे, सर्वांना मदत करा, विनंती आहे. फार समाज आलेला आहे, मधल्या जागेत बसून घ्या, मधल्या जागेत. ओमणे सर या. विठाला 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 विठाला. महिला मंडळी पुढे सरका, पुढे सरका, आजी पुढे सरका. विठाला 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 विठाला. बाय बापांनो, सेलार भाऊने फार उत्तम व्यवस्था केलेली आहे. मंडपही मोठा आहे, पण माणसंच इतके आले की आता सगळीकडे मंडप. सेलार पाटील गच्च भरला. ही आपल्या प्रेमाची कार्याची पावती आहे. हे शेलार पाटलाला धन्यवाद आहे, मनापासून धन्यवाद. एवढा समाज व्यस्ततेच्या काळातही इथे उपस्थित झाला. आणि भाऊ मागचे जे आहेत, विनंती आहे, मधल्या बोळीत जागा आहे, ज्याला जागा नसेल पुढे या, पुढे बसा. विठाल विठाल माझा विषय चालू होता नीट ऐका वकील साहेब, की लक्ष्मी ज्यांच्याकडे इच्छा करत होती, म्हणजे ते आता लक्ष्मीकडे पाहत नाही, ते नारायण आहे. आतापर्यंत सर्वांना लक्ष्मीची इच्छा होती, लक्ष्मी त्यांचे दोष पाहत गेले, काहींकडे पाहिलंच नाही. ज्याच्याकडे पाहिलं त्याचे दोष दिसले. म्हणजे लक्ष्मी मिळावा वाटत असेल तर अपेक्षा करू नका. लक्ष्मी मिळावा वाटत असेल तर संबंध नारायणाशी जोडा. लक्ष्मी ऑटोमॅटिक मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण नारायणाला सोडून जर असेल, भगवंताला सोडून असेल, तर लक्ष्मी कधीच त्यांच्याकडे डुंकून पाहणार नाही. आली तर टिकणार नाही, ध्यानात ठेवा मायबापांनो. आणि मग तो नारायण भगवान परमात्म्याला लक्ष्मीने हात जोडले, विनंती केली, हे प्रभू, हे विश्वरा, माझा स्वीकार तुम्ही करा. एक तर भगवंतानी पहिल्यांदा पाहिलंच नाही, लक्षच दिलं नाही. मोठे माणसं कुठेही लक्ष देत नसतात, छोट्या मोठ्या गोष्टी घडत असतात तिकडे लक्ष देत नसतात, त्याला मोठे म्हणतात, ध्यानात ठेवा. नाही तर मग सरपंच झाल्यावर हा कार्यकर्ता आला तो असं म्हटलं नाही चालणार. सरपंच राजकारण संपलं, सगळं संपलं. सरपंच गावाचा असतो, तालुक्याचा आमदार असतो, सगळे पक्ष त्याचे असतात. खासदार जिल्हा खासदार की आली वाटतात,
आता ते ते नको बोलायला पाहिजे. खासदार आलेली आहे, खासदार झाला तो. खरं सांगा तुम्ही सगळे कबूल व्हा बरं का, सगळेजण, सगळे महाराज आपण सगळेजण आहोत बरं का. खासदार झाली ते काय एका पक्षाचे का, ते जिल्ह्याची आहे. ज्याची क्षमता जिथे तालुक्याचा आमदार आहे, सरपंच गावाचे. आणि मला वाटतं शलार पाटील तुम्ही भाग्यवान आहे, तुमच्या घरात आणि गावात सगळे पद आहे, तुम्हाला सरपंच पद असेल, अमके असेल, जाफराबाद भाग्यवान आहे. माझा मुद्दा इथे आहे बरं का शिंदे साहेब, तर मुद्दा इथे आहे, माणूस एकदा निवडून गेला तो सर्वांचा असतो, तोच मोठा होतो. नारायण हे सगळ्यांचे आहे. आणि त्यांनी विचार केला की लक्ष्मी पुन्हा पुन्हा विनंती करते. पहिल्यांदा दुर्लक्ष केलं, आली असेल लक्ष्मी, इच्छा असेल तिची, पण आपल्याला काय त्याच्याशी काय पार नाही. लक्ष्मीने पुन्हा हात जोडाविले, नमस्कार केला, हे प्रभू माझा स्वीकार करा, स्वीकार करा. तरी भगवंत तिकडे बघत नव्हते बरं का संदीप भाऊ, भगवंत बघत नव्हते. परिणाम असा झाला आणि शेवटी लक्ष्मी काकुळती आली, फार हृदयातून विनंती प्रार्थना करू लागले, हे प्रभू मला एकच विनंती आहे की आता माझा स्वीकार फक्त करा, आणि दुसरीकडे जागा नसेल तर चरणाची सेवा मला घडू द्या, दुसरी सेवा नको. तुमच्या चरणाची दासी म्हणून, सेविका म्हणून मी आयुष्यभर सेवा करेल, हे प्रभू तुम्ही माझा स्वीकार करा, विनंती आहे. तेव्हा भगवंतांना विचार केला, फार काकुळती आल्यामुळे, विनंती केल्यामुळे म्हणाले ठीक आहे, ही वृत्ती जर असेल, नम्रता असेल आणि सौंदर्याचं घमंड नसेल तर तुला स्वीकारतो. सौंदर्याचा घमंड असेल तर माझ्याकडे येऊ नको, ऐश्वर्याचा घमंड असेल तर माझ्याकडे येऊ नको. घमंड, अहंकार, मीपणा जोपर्यंत जात नाही भगवंत तोपर्यंत स्वीकार करत नाही. परिणाम हे सगळ्या गोष्टी लक्ष्मीने बाजूला ठेवल्या आणि मग भगवंत म्हणाले आता तुझा स्वीकार करतो. लक्ष्मीने भगवंताच्या गळ्यात माळ घातली आणि आता ती लक्ष्मी नारायणाची पत्नी झाली आणि नारायण तिचा पाहुणा झाला. बोला ना जरा, तिचा कोण झाला? पती झाला. अर्थात नारायणाला लक्ष्मी मिळाली आणि नारायण लक्ष्मीचा पती झाला. आणि मग जगात त्याच्या इतकं सौंदर्यवान, त्याच्या इतकं रूपवान आणि त्याच्या इतकं धनवान कोणीच असू शकत नाही. म्हणून तुकाराम म्हणाले, लक्ष्मी ज्याच्याकडे आहे, लक्ष्मी ज्याच्या पुढे हात जोडतीये आणि लक्ष्मी त्याच्या पुढे हात जोडून नम्र भावनेने प्रार्थना करते आणि त्यालाच प्राप्ती झालेली त्याची लक्ष्मी, तो लक्ष्मीचा वल्लभ नारायण, त्याच्याकडे माझी एक विनंती आहे. काय विनंती? लक्ष्मी वल्लभा, 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 टाळी वाजून पद्मनाभा, 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 दिनानाथा, पद्मनाभा सुखवसे दैठाई, सुखवसे दैठाई दिनानाथा, दिनानाथा, पद्मनाभा सुखवसे दैठाई. जय हो. हो लक्ष्मी वल्लभा, नाभा पद्मनाभा, सुख वसा तुझे ठाई, हो सुख वसा तुझे ठाई, लक्ष्मी वल्लभा, सुख वसा तुझे ठाई, हो सुख वसा तुझे ठाई. म्हणून तुकोबारा विनंती करतात, हे लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा, दीननाथा पद्मनाभा, हे लक्ष्मी वल्लभा नारायणा, माझी विनंती आहे, तुझ्याकडे प्रार्थना आहे या जगत कल्याणाकरता.
काही अपेक्षा घेऊन मी आपल्याकडे आलो आहे. हे विश्वरा, हे परमेश्वरा, तू लक्ष्मी वल्लभ आहे, तू दिनांचा नाथ आहे. विश्वर कोण आहे? दिनांचा नाथ आहे. आणि म्हणून आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा मग आंधळे असतील, पांगळे असतील, मुख्य बैरे असतील, त्याचा दाता विश्वर आहे. म्हणून दीनानाथा, तो दिनांचा नाथ आहे. आंधळ्या पांगळ्यांचा, मुख्या बैरांचा, ज्याला कोणी वाली नाही असे दीन मंडळी, त्याचाही तू नाथ आहे. लक्ष्मी वल्लभा, दीननाथा, पद्मनाभा, तू दिनांचा नाथ कळाला. पण तू कसा आहे देवा? मग स्वरूपाचं वर्णन. पद्मनाभा, तू इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे, पद्मनाभ आहे. तुझ्यासारखा सुंदर जगात कोणी नाही. पद्मनाभा. मग हे विशेषण त्याचे पाहिले आणि मग विनंती केली, हे देवा, हे ईश्वरा, आता हा अधिकार तुझा असल्यामुळे एकच विनंती आहे की जगातलं सर्व सुख तुझ्या चरणावर एकवटलेलं असल्यामुळे आता मला तिथे राहू दे, दुसऱ्या चरणात सुखावसे तुझे पायी पायी, सुखावसे तुझे पायी सर्वांनी वरात करा. सर्वांनी विठोबा रखुमाई, सर्वांनी टाळी वाजवून बघा. विठोबा रखुमाई, जय जय ठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, ठोबा ठोबा विठोबा विठोबा भाऊसाहेब शेलार यांना विनंती आहे, आपण कृपया व्यासपीठाकडे यायचे आहे. विठोबा रखुमाई, भाऊसाहेब शेलार आपल्याला विनंती आहे, आपण कृपया या ठिकाणी यायचं आहे. विठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, हरि जय जय, 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 जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, हरि जय जय, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि जय जय, 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 विठोबा रखुमाई, जय
श्रीरामपूर तालुक्याचे माझे आमदार भाऊसाहेब पाटील कांबळे साहेबांचं आगमन झालं आहे. आपल्या सर्वांच्या वतीने कांबळे साहेबांना धन्यवाद आणि त्यांच्या समवेत आलेले सर्वांना धन्यवाद देतो. शेलार परिवाराने आणि शिवाजी भाऊ कमलताई यांनी नर्मदा यात्रा परिक्रमा केली. पायी यात्रा करून आनंद, पुण्य, समाधान प्राप्त केलं. हे सर्वांनाच प्राप्त होत नाही, कारण नर्मदा यात्रा फार खडतर आहे, अवघड आहे. कोणालाही प्राप्त होत नाही ते पुण्य किंवा ती सेवा. आज यांनी दोघा पती पत्नीने नर्मदेचं स्नान, नर्मदेचं तीर्थ आणि नर्मदेचं सानिध्य स्वीकारलं, पत्करलं, प्राप्त त्यांनी केलं. आणि मायबाप, नर्मदेच्या नावाने पुण्य होतं, नर्मदेच्या दर्शनाने पुण्य होतं, नर्मदेच्या स्नानाने पुण्य होतं. आणि म्हणून आज जीवन कृतार्थ झालं, धन्य झालं आणि आज इच्छा पूर्ण झाली. हा पूर्णाहुतीचा कार्यक्रम आहे आणि म्हणून त्या निमित्ताने नूतन वास्तू ही या ठिकाणी बांधलेली आहे. त्या वास्तूची वास्तुशांती आणि म्हणून ती वास्तुशांती या दोन्हीच्या माध्यमातून हा सुंदर कार्यक्रम त्यांनी आयोजित केला. आणि या सर्वातून काय प्राप्त केलं तर सुख प्राप्त केलं. तुकाराम महाराज आज आपल्याला सर्वांना सांगतात की बाबा, सुख पाहिजे असेल तर ते विश्वाराशिवाय मिळत नाही, ते सुख त्याच्याकडेच आहे. तुकाराम महाराजांचा अभंगात फार गोड उत्तर आहे, दिलं महाराजांनी. सुख वसे तुझे पायी, तुझे पायी सुख वसे असं म्हटले. सुख आसे तुझे पायी नाही म्हणाले, सुख वसे पायी म्हणाले. बरं का आमदार साहेब, सुख वसे तुझे पायी. कारण वसे आणि आसे हा शब्दामध्ये जर जवळचा भाव असला, अर्थात फार जमीन आसमानचा फरक आहे वकील साहेब. सुख आसे म्हटलं की आशेला सापेक्ष शब्द आहे नसे. आज पाहुणे इथे कार्यक्रमाला आलेले असे, पण उद्या कुणीच नसे. हे आशेला सापेक्ष शब्द काय संदीप भाऊ? नसे आमदार साहेब. तर आज पाहुणे आलेले असे पण उद्या कुणी नसे. हा मंडप आज कार्यक्रमासाठी असे, कार्यक्रम झाल्यावर नसे. सुंदर सिस्टीम आज असे, उद्या चैतन्यगिरी बाबा कीर्तनात बसलेले आज असे, उद्या इथं म्हणजे जापतार बांधला नसले ना उरला असे. म्हणजे आशे जिथे असेल तिथे सापेक्ष शब्द आहे नसे. शिंदे काका, म्हणजे आशेला सापेक्ष शब्द आहे नसे, तर नसे शब्द आहे. म्हणून तुकाराम महाराज सुख आसे म्हणाले नाही तर सुख वसे तुझे पायी. सुख आसे तुझे पायी नाही तर सुख. काय व्याकरण असेल व तुकोबारायांचं. 400 वर्षापूर्वीचं व्याकरण जर शोधा ना, आपली काय बुद्धी चालत नाही, त्याचा अर्थ सुद्धा नीट लावता येत नाही, तिथे बुद्धी चालत नाही, तो अर्थही वेगळे वेगळे लावतात माणसं. पण बघा तुकाराम महाराज म्हणतात सुख वसे तुझे पायी, बर मज ठेवे तेची ठाई. जरा आणखीन विस्तार करतो थोडासा. एखाद्या गावात पाहुणा आलेला असे ओमणे सर, पण उद्या तू नसे, पण त्या पाहुण्यावर जर कृपा केली शेलार परिवाराने आणि त्यांना जर रोडच्या कडाला 10 गुंठे जागा दिली, म्हणजे लक्षात घ्या बरं का, म्हणजे मला काय म्हणायचं ते नीट आहे का, 10 गुंठे जागा दिली, नावावर करून दिली, त्यांना ती जागा दिली, उतारा त्यांचा झाला आणि त्यांनी तिथे जर घर बांधलं आणि त्या ठिकाणी सुंदर वास्तू निर्माण केली आणि मग त्या वास्तूमध्ये प्रवेश केला, वास्तूत तिथे वास्तव्य केलं, तर आता असं म्हणता येईल का पाहुणा इथं आलेला असे आणि उद्या नसे? संदीप भाऊ, तिथे नाही म्हणता येणार का? ज्यांनी वस्ती केली, वास्तव्य केलं तो जात नसतो आणि वास्तव्य नसेल तो राहत नसतो, हे ध्यानात ठेवायचं असतं. ज्याचं वास्तव्य नाही तो टिकत नाही आणि ज्याचं वास्तव्य आहे तो कधीच जात नाही. हे वास्तवच वास्तव परिस्थिती सांगत असते. म्हणून मायबापांनो सुख वसे
तुझे पायी सुखानी देवाच्या चरणावरती वस्ती गेलेली आहे आणि ती न जाणार सुख त्या वस्तीतून. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले मज ठेवी तेची ठाई, मला तिथे राहू दे एवढीची अपेक्षा आहे. कारण तुझ्या चरणावर ज्या सुखाने वास्तव्य केलं, वस्ती केली, आता मला तू तिथे ठेव. आणि देवा तू फार मोठा आहे रे, अपेक्षा माझी छोटीशी अल्प आहे, तू देणारा उदारांचा राणा माझी अल्प ही वासना, 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 माझी अल्प ही ईश्वरा, हे परमेश्वरा, तू देणारा या जगतामध्ये फार मोठा व्यक्ती आहेस. माझी अपेक्षा फार छोटी आहे देवा, आणि म्हणून माझी अल्प ही वासना, तू तो उदारांचा राणा, सुख वसे तुझे पायी, मज ठेवी तेची ठाई. हे देवा, मला तिथे राहू दे, देणार तू मोठा आहे. या प्रपंचामध्ये जीवन जगताना आम्हाला सर्वांना जे काही प्राप्त झालेलं आहे देवा, जे सुख प्राप्त झालेलं आहे, परंतु त्या सुखामध्ये भौतिक सुख ते आम्ही उपभोगत असताना त्या सुखाचा आता रोग तयार झाला, पीडा तयार झाली, आणि त्या पीडा तयार झाल्यामुळे आता तो दहा आम्हाला सहन होत नाही. त्या भोगाचं रूपांतर रोगात झालं, आणि म्हणून त्या भोगामुळे आम्हाला काय व्हायला लागलं देवा, त्रास व्हायला लागला. म्हणून एकच विनंती आहे, या भोगातून तू रोगातून मुक्त कर, या त्रितापातून मुक्त कर, आम्हाला तुझ्या चरणाजवळ जागा दे आणि सुख प्राप्त करून दे. शेवटचे तुका म्हणे भोगे, तुका म्हणे भोगे, तुका म्हणे भोगे. जय हो. शाबाश, ताली वाजून भजन करा. तुका म्हणे भोगे,
ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम मावली मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम तुका म्हणे भोगे पीडा केली धाव वेगे सुख वसे तुझे पायी मज ठेवे तेची ठाई. माय बापांनो, देवाच्या चरणावरती प्रार्थना करून जगाच्या कल्याणाकरता कामना करणारे जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आपल्या पुढे मांडला. 1 वाजल्यामुळे जास्त आता चाली नाही म्हणता आल्या, परंतु जेवण आहे, पाहुणे सत्कार करणार आहे, त्या सत्कारात भाऊचा वेळ जाईल म्हणून बरं का सगळे मला गायनाचार्य मदत करतील, पुढच्या कीर्तनात आधी म्हणतील, तर सर्वांना धन्यवाद करून देतो. तर म्हणणारे गोड आहे, परंतु सत्कार आहे. आज थोडासा वेगळा कार्यक्रम असल्यामुळे भाऊला प्रत्येक जण भेटणार असल्यामुळे पुनश्च या ठिकाणी कमलताई आणि शिवाजी भाऊ यांची ही यात्रा सुखरूप पार पडली वास्तुशांती निमित्ताने. आणि हा दोन्ही उत्सव नर्मदा परिक्रमाच्या निमित्ताने शेलार परिवाराने हा सुंदरसा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. इथे सुंदर असणारे आपण सर्वजण ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, आमदार साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आणि गायनाचार्य महाराज मंडळी, टाळकरी वृंद, परिचित अपरिचित, वकील साहेब आपल्यासह सर्वजण इथे उपस्थित झाले. सर्वांना धन्यवाद देतो आणि अशीच सेवा ईश्वराची आपल्या हाताने घडत राहावी. इथे लहान लहान मुलं टाळ वाजवायला आहेत. मला वाटतं कृष्ण महाराजांच्या बरोबर ना आश्रमातील हे मुलं आहेत, तर महाराजांना मनापासून धन्यवाद देतो. अशी मुलं आपण घडवत आहात. खऱ्या अर्थाने अशी मुलं घडले पाहिजे. ही संस्कृती आहे आणि संस्कार जर टिकले नाही तर संपत्ती एक दिवस संपणारच आहे आणि संपतच असते, तिचं नाव संपत्ती आहे. काका देण्यात ठेवा. संस्कार नसेल तर ती संपत्ती कधीतरी संपतच असते, तिचं नाव संपत्ती आहे. विठ्ठल संपत्ती संपत्तीच तिचं नाव. बस वकील साहेब कळलं आपल्याला. तर अशी ही संपत्ती टिकवायची असेल तर संस्काराची गरज आहे. आणि म्हणून जिथे जिथे गुरुकुल असेल, गुरुकुल चालू असेल तर आपणही सर्वांनी हातभार लावला पाहिजे. अशी मुलं गवगवी तयार झाले पाहिजे, सर्वत्र तयार झाले पाहिजे आणि मग मात्र आपली संस्कृती आणि टिकेल, संस्कार टिकेल. पुनश्च सर्वांना धन्यवाद देऊन माझ्या वाणीला विराम देतो. विठ्ठल जय जय. धन्यवाद बोलिले